तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण तयार होऊन जाणार होतो शिर्डीला. तर आपली फरारी काढली मस्तपैकी आणि निघालो शिर्डीला. आणि वातावरण बघून घ्या तुम्ही, एक नंबर वातावरण होतं जाण्यासाठी. पण आलो आणि मित्राच्या घरी आलो. मित्र इथं वावरात काम करत होता. तो आला घाई गडबडीमध्ये आणि तो आम्हाला घेऊन गेला मस्तपैकी पेरूच्या बागामध्ये. पेरूच्या बागामध्ये गेल्यानंतर मस्त पेरू वगैरे खाल्ले आणि निघालो परत शिर्डीला जाण्यासाठी. हे बघा, शिर्डीचा बोर्ड लागलेला इथं. मस्तपैकी पोचलो शिर्डीमध्ये, पार्किंगला गाडी लावली आणि त्याच्यानंतर मस्त शिर्डी साईबाबांच्या मंदिराच्या बाहेर आलो. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं आता भोजनासाठी जाऊया, साईप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. मस्त प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलो. मस्त पोचलो आणि जेवायला बसलो. आणि जेवण तर तुम्हाला काय सांगू, एक नंबर साईप्रसाद होता. त्याचं हे केलं, जेवण केलं मित्रांसोबत आणि निघलो साईबाबांच्या शिर्डीवरून घरी जाण्यासाठी. तर हे बघा, रस्त्यानेच खूप मस्त मूर्त आहे साईबाबांची. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि येताच आम्ही जनार्दन स्वामींच्या मठात पण गेलेलो. तर मस्तपैकी जनार्दन स्वामीचं पण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर दर्शन झाल्यानंतर शुक्राचार्याचं एकमेव मंदिर जे कोपरगावमध्ये आहे त्याचं पण दर्शन घेतलं आणि निघलो आम्ही घराकडे परत. तर घरी येण्यासाठीच आम्हाला दिवस गेलेला आणि घरी आल्यानंतर तर खूप जाम झालेलो. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी